लाडक्या बहिणींचे लाभ बंद, केवायसीच्या गोंधळामुळे पात्र महिलांवर अन्याय. नमस्कार, भारत प्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात आता सविस्तर बातमी. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आणि राज्यातील महिलांसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असला तरी अलीकडे अनेक पात्र महिलांचे लाभ बंद झाल्याने त्यांच्या मनात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने केवायसी अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांना त्याबाबत योग्य माहिती मिळाली नाही. काही महिलांनी बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि आपली केवायसी झाली असा समज करून घेतला. मात्र योजनेसाठी आवश्यक असलेली ऑनलाईन पडताळणी पूर्ण न झाल्याने त्यांचे लाभ बंद झाले. अनेक महिलांना केवायसी म्हणजे नेमके काय आणि ती कशी करायची याची माहितीच नव्हती. याशिवाय पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, वारंवार येणारे त्रुटी संदेश आणि त्यासाठी सरकारी कार्यालये व सेवा केंद्रांवर मारावे लागणारे हेलपाटे यामुळे अनेक महिलांची मुदत संपली. परिणामी त्या पात्र असूनही लाभापासून वंचित राहिल्या. विशेषतः विधवा, परित्यक्ता आणि इतर काही महिलांना त्यांच्या कागदपत्रांशी संबंधित OTP मिळण्यात अडचणी आल्या. काही प्रकरणांमध्ये आई वडिलांच्या किंवा इतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP जात असल्याने केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक पात्र महिलांचे हप्ते थांबले आहेत. यामुळे पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी शासनाकडे मागणी केली की केवायसी साठी विशेष मुदतवाढ द्यावी, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि ज्या महिलांचे लाभ केवळ प्रक्रियात्मक कारणामुळे बंद झाले आहेत त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राज्य सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पात्र व निकषामध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा, अशी मागणी लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक बहिणींची आहे. भारत प्राईम न्यूज 24 साठी अशोक गुरव, इंदापूर तालुका प्रतिनिधी.